श्री गणेशाय नमः. नमस्कार मंडळी. रेखास किचनमध्ये पुन्हा एकदा तुमचे खूप खूप स्वागत. आज आपण बनवणार आहोत मस्त अशी गावरान मोहरीची भाजी, म्हणजेच मोहरीच्या पानांची भाजी. तर इथे मी 2 जुडी मोहरीच्या पानांची घेतलेली होती. ती मी स्वच्छ धुवून कुकरमध्ये 2 शिट्ट्या काढून शिजवून घेतलेली आहे आणि ती थंड करायला ठेवलेली आहे. तोपर्यंत मी इकडे लसूण वाटून घेते खलबत्त्यामध्ये. जाडसरच वाटून घ्यायचा, जास्त बारीक पेस्ट करायची नाही. त्यानंतर मी घेतलेली आहे हळद, मीठ, मोहरी, जिरा आणि हिरव्या मिरचीची पेस्ट. अगदी कमी साहित्यामध्ये ही भाजी होऊन जाते. आता मी ही शिजलेली भाजी थंड झालेली आहे थोडीशी, ती एका अशा होलवाल्या पात्रामध्ये काढून घेते आणि पूर्ण पाणी आपल्याला ते काढून घ्यायचं आहे यातलं. असं हाताने पिळून घ्यायची भाजी. हे बघा अशा प्रकारे. आणि ती वेगवेगळी अशी करून घ्यायची. कारण त्यामध्ये आपण जे मसाले टाकणार आहोत, तिखट, मीठ वगैरे, ते चांगलं मिक्स होणार नाही भाजीमध्ये. त्यामुळे अशा प्रकारे हाताने आपण भाजी मोकळी करून घेतलेली आहे. आता मी कढईमध्ये तेल ठेवलेलं आहे. त्यामध्ये जिरा मोहरी टाकून घेते. लसूण टाकून घेऊयात. हिरव्या मिरचीची पेस्ट. आणि मोस्ट ऑफ मोहरीची भाजी ही हिरव्या मिरचीची पेस्ट टाकूनच करायची. खूप टेस्टी लागते, लाल मिरची पावडर टाकण्यापेक्षा. आता आपण ही भाजी टाकून घेणार आहोत. इथे मी 2 जुडी भाजी घेतलेली होती मोहरीची. शिजून ती एकदम कमी झालेली आहे. खूप कमी होते शिजल्यानंतर. आता आपण ही चांगली मिक्स करून घेऊया. त्यामध्ये हळद टाकूयात. आणि चवीनुसार मीठ टाकूयात. आता परत ही भाजी आपण चांगली मिक्स करून घेणार आहोत. मोहरीच्या भाजीमध्ये कॅल्शियम, पोटॅशियम, मॅग्नेशियम, कॉपर आणि आयरन हे असे भरपूर आरोग्यदायी असे जीवनसत्व असतात. आता आपण शेंगदाण्याची पावडर टाकून घेऊयात. ही भाजी व्हायला खूप कमी वेळ लागतो, कारण आपण ही पहिलं शिजवून घेतलेली आहे. थोडंसं आपण हिंग टाकून घेणार आहोत. पहिलंच भाजी शिजवून घेतल्यामुळे आपल्याला फक्त ही कढईमध्ये तेल टाकून, मसाले टाकून परतून घ्यायची आहे. अशी ही आपली छान गावरान भाजी तयार झालेली आहे. तुम्ही ही भाजी भाकरी, चपातीसोबत खाऊ शकता. खूप टेस्टी लागते. नक्की करून बघा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तुमचे काही सजेशन असतील तर नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. भेटूयात पुढच्या अशाच एका रेसिपीसोबत. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.